केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली। हे काम रखडल्याने रायगडकरांना त्रास झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। त्याचवेळी कामाची गती आता वाढल्याने समाधान व्यक्त केलं। आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं 47% काम पूर्ण झालंय। मुंबई ते गोवापर्यंतच्या कामासाठी 20,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून हे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होईल असं गडकरींनी यावेळी सांगितलंय। हा महामार्ग ग्रीन हायवे करण्यात येणार असून रस्त्याच्या दुतर्फा तसंच मध्यभागी झाडं लावण्यात येणार आहेत। प्रकल्प खर्चाच्या 1% रक्कम यावर खर्च केली जाणार असून झाडं वाचवण्याच्या दृष्टीने मोठ्या झाडांचं प्रत्यारोपण करण्यात येणार आहे। आज रोडचं काम मी बघितलं, एकीकडचंही फार चांगलं जोरात सुरू आहे आणि इकडलं दुसरे काम जे आहे तेही पण आहे। थोडासा अडचणी खूप येत गेल्या, पण बँकांनी स्टेट बँकेने विशेष रूपात त्याचे MD आहेत भट्टाचार्य, त्यांच्यावर माझ्या 3-4 वेळा मीटिंग झाल्या, त्यांनी पण खूप सहकार्य केलं। त्यामुळे 2018च्या पूर्वी तुम्हाला 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड अप टू मुंबई टू गोवा हे डिस्टन्स जास्तीत जास्त साधारणतः 6 तासाच्या आत 5.5 ते 6 तासात पूर्ण होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।